नोटीस देतील किंवा हकालपट्टी करतील असं वाटत नाही असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। मी भाजप विरोधात बोललो नाही, विकृती विरोधात बोललोय असं धंगेकर यांनी म्हटलंय। कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी लढत राहणार असंही धंगेकर यांनी स्पष्ट केलंय। महावीरांचं देऊळ विद्यार्थ्यांचं हॉस्टेल होईपर्यंत लढत राहणार। जैन बोर्डिंगवर प्रशासक नेमून विशेष अनुदान द्यावं अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे। मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललं तर मी त्यांच्यावर जाईल ना, मला बोलत जाईन, मी ते माझी बाजू मांडेन आणि मला नाही वाटत त्यांना खरं खोटं चांगलं कळतं आणि त्यातले ते माहीर आहेत आणि त्यामुळं मला नाही वाटत ते माझ्याशी मला एक तर पहिली गोष्ट ते माझ्याशी बोलणारच नाही, आज सांगतो कोणी बोलवतं। आणि दुसरी गोष्ट मला एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलं तर मी माझी बाजू माध्यमांसमोर मांडल। हे सगळं करत असताना एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी असं वाटतंय? सत्याच्या बाजूने आहेत, ते पुणेकरांच्या बाजूने आहेत आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाजूने आणि देव धर्म आणि देशाच्या बाजूने 100% असतील। ते शेवटच्या टोकातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यायचं आणि त्यांनी मला सांगायचं टेबल हे तुमचं चुकलं, मी त्याला माझी बाजू मांडणार। तो जर म्हणला ना चुकतं आणि माझं समाधान झालं तर मी 1 मिनिटात बाहेर पडणार, पण मी चुकलो काय? दंगेकर आता शांत बसणार नाहीत? अरे गुन्हे दाखल झाले पण शांत काय? तुम्ही चोरी केली, मग चोरी केलं तुम्ही पण मला सामान घ्या 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 आता मला वाच, असं नाही। तुम्ही चोरी केली, गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसणार? लढणार। राजकीय किंमत किती मोजावी लागली तरी रवी धंगेकर आज सांगतो लढणार म्हणजे लढणार, काही झालं तरी लढणार। त्या ठिकाणी जैन बोर्डिंगचं संपूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे, एक। दुसरा, हा जो व्यवहार झालाय ह्या व्यवहारामध्ये ज्यांनी हा भूखंड खाण्याचा प्रयत्न केलाय किंवा चुकीच्या पद्धतीनं शासन यंत्रणा लावली त्यांच्यावर पोलीस केस झाली पाहिजे, 2। आणि याला विशेष अनुदान म्हणून सरकारने 100 कोटी रुपये यांना या संस्थेला द्यावेत आणि संचालक प्रशासक नेमून ह्या ठिकाणी दिमागदार असं जैन समाजाचं विद्यार्थ्यांचं बोर्डिंग आणि महावीरांचं मंदिर त्या ठिकाणी उभं करावं अशी मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो।